बीट खाल्ल्यामुळे हेमोग्लोबिन तर वाढते, पण ब्लड प्रेशर नियंत्रित राहते। यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे। अशा बहुगुणी असलेला बीट सर्वांनी खायला पाहिजे, परंतु काही जणांना याची चव आवडत नाही म्हणून खात नाही। परंतु अशा प्रकारे बीटाची कोशिंबीर बनवली तर मोठेच काय, लहान मुलं सुद्धा आवडीने मागून मागून ही कोशिंबीर खाईल। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत बीटाची कोशिंबीर। त्यासाठी मी इथे 2 बीट घेतलेले आहे। हे कापून घेणार आहे सुरुवातीचे हे, आणि याला किसून घेणार आहे। अशा प्रकारे याला हे बीट मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि पुसून घेतले होते। त्याची वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे हे आपल्याला किसून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथे बीटाची साल काढून घेतली आहे। आता याला मी किसून घेणार आहे। आपण खोबरं किसतो त्या खोबरं किसण्याने मी इथे हे किसून घेतो। अशा प्रकारे किसून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे बीट आपण किसून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता बीट अतिशय पौष्टिक आहे। रक्ताची कमतरता असेल तर याने भरून निघते। हिमोग्लोबिन जर कमी असेल तर बीट खाल्ल्यामुळे आपले हिमोग्लोबिन वाढते। बीट आपण खायला पाहिजे। बीट हे आपल्या जेवणात नेहमी असायला पाहिजे। इथे मी भांडं गरम करायला ठेवलंय, त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेऊ। लो टू मीडियम आचेवर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे तुम्ही इथे बघू शकता, शेंगदाण्यावर काळे असे डाग आलेले आहेत आणि शेंगदाणे आपले छान भाजून झालेले आहेत। आता मी इथे गॅस बंद करते आणि शेंगदाणे हे थंड झाले याची पूड बनवून घेते। मिक्सरमध्ये थोडं याला मी बारीक करून घेणार आहे। एकदम खूप बारीकी पावडर करणार नाही आहे, जरा जाडसर अशी पावडर करून घ्यायची आहे। इथे मी यामध्ये टाकण्यासाठी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ते छान बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। आता मी बारीक हे कट करून घेते। आता या बीटाच्या किसामध्ये मी घालणार आहे शेंगदाण्याची पूड करून घेतली आहे मी इथे। यामध्ये 2 चम्मच शेंगदाण्याची पूड घालूया। यामध्ये थोडा कोथिंबीर घालणार आहे। आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। आता मी यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालणार आहे। आता हे आपण छान मिक्स करून घेणार आहे सगळं व्यवस्थित। कोशिंबीर ही अगदी लवकर होते, झटपट होते, करायला अगदी सोपी आहे आणि मुलं सुद्धा बीट अशी खात नाही। अशा प्रकारे तुम्ही जर कोशिंबीर केली आणि मुलांना दिली तर मुलं आवडीने खातात। त्यांना डब्यामध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता। आता अशा प्रकारे हे छान मिक्स करून घेतलं आहे। आता यामध्ये आपण तडका देऊया। इथे मी तडका पॅन मध्ये 2 चम्मच तेल गरम करायला ठेवलेलं आहे। इथे तेल गरम झालेलं आहे। यामध्ये मी पाव चम्मच राई घालणार आहे। राई छान तडतडली, पाव चम्मच जिरं घालते आणि 2 मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या घालणार आहे। कढीपत्ता असेल तर कढीपत्ता पण घालू शकता, माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी घातलेला नाही आहे। आणि थोडी हिंग। आता आपला तडका तयार आहे। आपण या तडका पात्रामध्ये आता हे आपण यामध्ये आपण हे तडका आपण ओतणार आहोत। याला तडका देताना तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल तर नक्की घाला, त्यामुळे छान चव येते। माझ्याकडे कढीपत्ता नव्हता त्यामुळे मी घातलेला नाही आहे। आता याला छान आपण मिक्स करून घेऊया। ही रेसिपी कशी वाटली जरूर कळवा। आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।